आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण ब्लाऊज शिवतेवेळेस आपल्याकडून कोणकोणत्या चुका होतात ज्यामुळे आपला ब्लाऊज इथून कमी जास्त होतो, गळा कमी जास्त होतो. माहिती ना, अगोदर मी आपली बटन आणि काचपट्टी जी आपली हुक आणि एक पट्टी असते ती मी इथं स्टिच करून घेतलेली आहे. ज्या बाजूने आपण हुक लावतो ती बाजू जसं आपण हुक लावतो त्या पद्धतीने आपल्याला ती स्टिच करून घ्यायची वरच्या बाजूने. तर बघू शकता या पद्धतीनं. तर मी इथे बघा दोन्ही समोरची बाजू ही एकमेकांना जोडून घेतलेली आहे वरच्या साईडला. योग्य फिटिंगसाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता. काही वेळेस आपली मागची आणि पुढची बाजू ही कमी जास्त होते, तर या पद्धतीने तिला एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण समोरची बाजू ही स्टिच करून घेतल्यावर मागची बाजूचा आकार आपल्याला परफेक्ट जे मेजरमेंट आहे ते आपल्याला कळतं आणि आपली फिटिंग ही एक समान येते. तर बघू शकतात मागची आणि पुढची जी साईज आहे ती सेम आलेली आहे. थोडासा इथं आपली क्रॉस पट्टीच्या ठिकाणी जास्त झालेली आहे, तर आपण इथे त्याला कट करून टाकू. आणि या बाजूने सुद्धा दोन्ही बाजू एकमेकावरती ठेवून जी बाजू आपली एक्स्ट्रा आहे ती आपल्याला कट करून टाकायची आहे. तर या ठिकाणी थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे ते मी ते कट करून टाकणार आहे. आता त्यानंतर आपल्या इथं कमी जास्त होतो त्याचा तो प्रॉब्लेम असा आहे की आपण शिवत्या वेळेस इथं कमी जास्त शिवतो, त्यामुळे इथं कमी जास्त होतो. इथे बघा थोडासा मागच्या पुढच्या साईडचा भाग हा थोडासा वरती आलेला आहे, जो मागच्या साईडचा भाग आहे तो खाली आहे. तर आपण याचे किती आहे ते मोजून घेऊ. बघा आपल्याला 8.25 ते 8.5 पर्यंत आपल्याला इथली आपली उंची आहे. तर इथं पूर्ण इथं 8.5 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे 8.5 वरती मी इथं मार्किंग करून घेते. हे बघा 8.5 इंच वरती आपल्याला मार्किंग करायची. तर इथूनच आपली बाय ही आपल्याला जोडण्यात आलेली पाहिजे. मग तरच आपले जे मेजरमेंट इथलं आहे ते 8.5 इंच आहे. तर 8.5 इंच वरतीच आपल्याला इथून बाही जोडायची आहे. तर दोन्ही सुद्धा आपल्याला 8.5 इंच दोन्ही साईडला सुद्धा, मागची आणि पुढची बाजू ही दोन्ही साईडला. 2 इंच आपण शिलाई मार्किंग सोडलेली आहे. तर 2 इंच पासून आपल्याला एक समान घ्यायचं आहे इथून. तर 2 इंच पासून हा दोन्ही भाग हा एक समान असायला हवा आपला. इथून आपला हा 2 इंचचा एक्स्ट्रा आपण मार्जिन सोडलेली आहे 2 इंच, ती आपल्याला 2 इंच हे आपलं इथून एक समान असायला हवं. तरच आपली ही फिटिंग ही एकसारखी येईल. दोन्ही सुद्धा आपण जिथून बाही जोडतो ते दोन्ही बाहीचे एकमेकावरती येण्यासाठी आपल्याला हे दोन्ही अंतर हे समान असायला हवं. तर इथे बघा आता समोरचा भाग हा मी कट केलेला नव्हता, तर तो एक्स्ट्रा झालेला आहे. ते बघा तर आपल्याला तो भाग इथून कट करून टाकायचा आहे, जो समोरच्या बाजूचा आहे तो. जो समोरच्या बाजूचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे. तर इथून आपला जिथून राऊंड शेप येतो तिथून आपल्या मागच्या साईडचा भाग हा पुढच्या साईडपेक्षा जास्त असतो. 0.5 इंच इथे शिलाई मार्जिन सोडून द्यायची. एक 2.5 इंच पर्यंत सोडून द्यायचं आणि इथून आपल्याला हा समोरचा भाग हा कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही अगोदर कट करत असाल तर तुमचा भाग हा व्यवस्थित येईल. जसं कमी जास्त, जसं मागचा हा जास्त असतो पुढचा कमी असतो, तर पुढच्या भागाला बाहीच्या आणि समोरच्या मोंड्याला सुद्धा खोली असते. तर थोडंसं आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे. 2 इंच आपली जिथून आपण मार्जिनसाठी सोडलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे. तर इथून तर आपल्या बाहीमध्ये जोडण्यात जाईल या ठिकाणी. आणि हे बघा अशी सरळ अशी आपली इथून कटिंग असली तरच आपला ब्लाऊज हा परफेक्ट बसतो आणि परफेक्ट एकमेकावरती माप येतं. इथून गळ्याकडच्या साईडनं थोडासा उतरता भाग घेतलेला आहे. तोच जर गळा हा डीपनेक नसला आणि 7.5 ते 8 इंच पर्यंत असलं, समजा 7.5 पर्यंत, तर तुम्ही इथे मी असं उतरतं घेतलं तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. इकडून थोडंसं असं तिरपस वरती घ्यायचं, म्हणजे आपला जो गळा हा डिपनेक असल्यावरती आपण उतरतं घेतो आणि जर डिपनेक नसला तर असा या बाजूनं गळ्याकडच्या साईडनं सेम घेतो, किंवा थोडंसं गळ्याकडच्या साईडनं वाढून आपण बाहीकडच्या साईडनं थोडंसं उतरतं घेतो. तर गळा हा खेचला जात नाही त्यामुळे. आणि बघू शकता दोन्ही साईडनं सुद्धा सेम असं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जर असं वाटतं असेल कमी जास्त समजा तर कटिंग करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही इथं स्टिच करून घेऊ शकता. इथपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे आणि आतल्या बाजूनं थोडंसं कटिंग करून घ्यायचं आहे. तर तुम्ही अगोदर करता असं शक्यतो अगोदर न करता शिवते वेळेस केलं तर आपला कपडासुद्धा व्यवस्थित बसतो आणि आपल्याकडून एक्स्ट्रा कटिंग होत नाही. नंतर सुद्धा करू शकता तुम्ही शिवते वेळेस. आता या ठिकाणी समोरच्या बाजूनं मी जी हुक आणि आयपट्टी स्टिच करून घेतली होती, तर इथं आपण गळ्याचं आपण व्यवस्थित गळ्याला आकार देऊन घेऊ. इथे जितका आपला गळा आहे त्या पद्धतीनं. तर दोन्ही साईडचा गळा सेम येण्यासाठी इथून मला 5 इंचचा कटोरी मोजेपर्यंत, जिथून आपली कटोरी आपण जोडलेली आहे तिथपर्यंत मला 5 इंच हवं आहे. तर 5 इंचवर मी इथं मार्किंग करून घेते. तुम्ही सुद्धा आलेल्या ब्लाऊजवर मेजरमेंट घेऊन जसं कस्टमरला गळा हवा असतो त्या पद्धतीनं तुम्ही असं मेजरमेंट घेऊन तुम्ही इथे असं मार्किंग करून मोजून घेऊ शकता. आणि इथून सुद्धा आपल्याला या बाजून दोन्ही बाजूला 5-5 इंच आपल्याला मोजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला 5-5 इंच मोजून घेतल्यावरती इथून बघायचं आहे जिथून आपण आपली हुक लावतो त्या साईडनं बघायचं आहे आपल्याला किती आहे ते. तर न खेचता इथे 3.5 इंच आहे समजा, तर या बाजूने सुद्धा न खेचता 3.5 इंच आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर बघू शकता 3.5 इंच आहे. तर सेम अर्ध्या इंचवरती आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे.
तुम्हाला जसा हवा असला त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता, कमी जास्त. तुम्हाला जर गळा कमी लागत असेल तर तुम्ही कमी ठेवायचा आणि जास्त लागत असेल तर जास्त आकार द्यायचा. तर या पद्धतीने गळ्याचा आकार दिल्याने गळ्याचा आकार हा सेम येतो. तर ज्याचा हात बसलेला असतो त्यांना काही अडचण होत नाही आणि जे नवीन असतात त्यांना खूप प्रॉब्लेम येतात. आता प्रत्येकजण नवीन होऊनच ट्रेन होतं, त्यात काही शंका नाही आहे. तर या पद्धतीने सरळ कटिंग केल्यावर एकदम परफेक्ट असा गळा येतो, कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही. तर बघू शकता. आता मी इथे शोल्डर जॉईन करून घेते आणि बाह्या स्टिच करून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला. आणि बघू शकता मैत्रिणी, मी ब्लाऊज हा कंप्लीट करून घेतलेला आहे शिवून. आणि जसे मी सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही माप घेतले शिवायच्या अगोदर, म्हणजे शिवते वेळेस, ज्यावेळेस आपण शिवतो त्यावेळेस जर व्यवस्थित माप घेतले तर आपला ब्लाऊज हा व्यवस्थितच बसतो.